नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, विकलांगांचा आवाज बोलानुभवाच्या या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. एकनाथजी शिंदे ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यानंतर पहिल्याच दिव्यांग दिना दिवशी म्हणजे जागतिक दिव्यांग दिना दिवशी एक आनंदाची गोष्ट घडली. तर ती तुमच्या आठवणीत असेल, माझ्याही आहे, आपल्या सगळ्यांच्या आठवणीत असायलाच पाहिजे, कारण ती सगळ्यात मोठी गोष्ट घडली होती आणि ती आपल्या भारतातली पहिली घटना होती अशी घडणारी दिव्यांगांच्या बाबतीत. आणि हे घडवून आणणारे एकमेव व्यक्ती होते म्हणजे बच्चूभाऊ कडू आपले. तर त्यांच्या त्यागाचं, त्यांच्या कष्टाचं, त्यांच्या मेहनतीचं ते फळ होतं, एक फळ होतं. म्हणजे त्यांनी जे रोपटं लावलं होतं तर त्या रोपटाला फळ आलं होतं आणि ते फळ त्या दिव्यांग दिना दिवशी घोषित केलं एकनाथजी शिंदेंनी. तर ते काय होतं, तर ते दिव्यांग मंत्रालय होतं. म्हणजे याआधी काय व्हायचं की आपल्याला तालुक्याला गेलो किंवा जिल्ह्याला गेलो किंवा मंत्रालयात गेलो तर आपल्याला कुठेतरी एखादा टेबल असायचा, तो टेबल शोधायचा आणि तिथं जाऊन आपल्या ज्या काही व्यथा असतील किंवा ज्या काही आपलं म्हणणं असेल ते मांडायचं किंवा आपल्याला माहिती घ्यायची असेल तर तिथं जावं लागायचं. आणि हे समाज कल्याणसारख्या विभागात आपल्याला तिथं ठेवलं जायचं. पण ते हे मंत्रालय स्थापन झाल्यापासून, दिव्यांग मंत्रालय स्थापन झाल्यापासून एक आपल्याला एक वेगळी रूम म्हणा किंवा वेगळे कक्ष मिळाला आपल्याला. आणि जेणेकरून आपल्याला आपल्या ज्या काही समस्या असतील, जे काही प्रश्न असतील, ज्या काही गोष्टी असतील तर त्या आपल्याला मिळू लागल्या. तर त्याच्यातच आता एक म्हणजे घटना घडलेली आहे की जॉब वेकेन्सीज निघालेल्या आहेत. मग त्या विविध पदांसाठी जॉब वेकेन्सी आहे. मग त्यात दिव्यांगही अप्लाय करू शकतात. दिव्यांगांसाठी जास्ती प्राधान्य ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दिव्यांगांनी ॲप्लिकेशन करा ही माझी नम्रतेची विनंती राहील. आणि पण एक गोष्ट मी नक्की सांगेन की ही गोष्ट लक्षात ठेवा आणि मगच ॲप्लिकेशन करा, फॉर्म भरा. कारण कसं होतंय की आपण ॲप्लिकेशन करतो आणि मग जी गरजू व्यक्ती आहे तर ते आपण ॲप्लिकेशन करतो आणि त्याच्यामुळे त्या एका गरजू व्यक्तीचं त्यात खच्चीकरण होतं. ते कसं होतं ते सांगेन पुढे. पण जर तुम्ही ॲप्लिकेशन करणार असाल तर तुम्ही 10वी पास असाल तरी चालू शकतं, 12वी पास असाल तरी, ग्रॅज्युएट असाल तरी, ग्रॅज्युएशन करत असाल तरी, इंजिनिअरिंग केलं असेल तरी सुद्धा, कोणतंही शिक्षण तुमचं झालं असेल तरी सुद्धा विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. तर त्या पदांसाठी तुम्हाला जे पद योग्य वाटते, ज्या पदासाठी तुम्ही कॅपेबल वाटताय त्या पदासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. पण तुम्ही ज्याला ॲप्लिकेशन करू इच्छिता त्याला एक लक्षात घ्या, तुम्ही जर 100% ती जॉब करणार असाल तरच ते फॉर्म भरा. कारण कसं होतंय, तुम्ही काही अडचणींमुळे किंवा काही तुमच्या मनात शंका असतात किंवा काही गोष्टींचं तुमच्याकडे क्लिअरिफिकेशन झालेलं नसतं तुमच्या फॅमिलीमधून किंवा तुमच्या मित्रमंडळांमधून, हे झालेलं नसतं आणि त्याच्यात तुम्ही काय करता, द्विधा मनस्थितीत अडकता आणि दोन्ही दगडावरती पाय ठेवण्याचा प्रयत्न करता. पण त्यात पडण्याची शक्यता किंवा दुखापत होण्याची शक्यता ही आपल्यालाच असते किंवा नुकसान होण्याची शक्यता ही आपलीच असते, आपल्यालाच असते. आपल्याला जबाबदारी घ्यायची असते. त्याच्यामुळे विचार करत असताना योग्य सल्ला घ्या, योग्य दिशेने वाटचाल करा आणि मगच फॉर्म भरा. कारण कसं होतंय, बऱ्यापैकी दिव्यांग सगळेच, मी तर म्हणेन की सगळेच दिव्यांग हुशार आहेत आणि ते MPSC UPSC असतील, बँकिंगच्या असतील किंवा सरळ सेवा भरतीच्या असेल, SSCच्या असतील, कुठल्याही परीक्षेची तयारी करत आहेत. त्याच्यामुळे काय होतं की आता इथं आपण एखाद्या हलक्या पदासाठी, वेकेन्सीसाठी आपण ॲप्लिकेशन करतो आणि आपलं क्वालिफिकेशन तर चांगलं झालेलं असतं. मग हे जॉब कसं करायचं, आपलं सिलेक्शन होतं त्या एखाद्या सफाई कर्मचाऱ्याचा म्हणा किंवा क्लार्कच्या कुठल्याही पदासाठी आपलं सिलेक्शन होतं. मग ते त्यावेळेला सिलेक्शन ज्यावेळेला होतं त्यावेळेला आपण पदभार स्वीकारायच्या वेळेला आपल्या मनात येतं की अरे बाबा, मी एवढं माझं शिक्षण झालंय किंवा मी एवढा हुशार आहे आणि मी हे जॉब करू का. मग हे जर विचार तुमच्या मनात येणार असतील तर तुम्ही फॉर्म नका भरू. कारण काय होतंय, तुम्ही जर फॉर्म भरला, तुमचं जर सिलेक्शन झालं तर काय होतंय, सगळं आता सिलेक्शन झालं वगैरे ते झालं तर क्रायटेरिया त्यांचा पूर्ण झाला, त्यांना जेवढे हवेत तेवढे एम्प्लॉईज मिळाले की ते काय करतात की ते बंद करतात. म्हणजे तुम्ही नोकरीला या किंवा न या, तुमचं एकतर राजीनामा घेतला जातो किंवा तुम्हाला तिथं जावं लागतं. तर तुम्ही नाही गेला की ती खुर्ची किंवा तो पद रिकामं राहतं, हे नुकसान होतं. आणि ते पद रिकामं राहिल्यामुळे आपलं त्यांचं काय म्हणजे मंत्रालयाचं किंवा त्या मंत्रालयाचं किंवा त्या ऑफिसचं काही नुकसान होत नाही, तर आपलं नुकसान होतं. आपलं नुकसान कशामुळे होतं, आपण ते फॉर्म भरलेला असतो आणि आपण फॉर्म भरल्यानंतर आपण तिथे जॉबला गेलेलो नसतो. त्याच्यामुळे एखादा खरंच गरजू असतो, एखादा खरंच त्याला गरज असते, होतकरू असतो, त्या पदासाठी तो लायक असतो, तर तो त्या पदापासून वंचित राहतो, तो त्या जॉबपासून वंचित राहतो. आणि त्या धड मला नाही धड तुला नाही घाल ते म्हणतात ना, तसं शब्द होतो तो, किंवा तसं ते वाक्य होऊ शकतं की मला पण नाही तुला पण नाही. ही वृत्ती जोपर्यंत आपल्या दिव्यांगांची बदलत नाही तोपर्यंत कोणताही बदल होऊ शकत नाही. हेही मला सांगणं असेल की कसं आपण काय करतो की एखाद्या ॲप्लिकेशन, आपण एखाद्या जॉबचं किंवा एखाद्या गोष्टीचं ॲप्लिकेशन आपण जर करत असू किंवा आपल्याकडे माहिती असेल तर आपण दुसऱ्या दिव्यांग आपल्या मित्रमैत्रिणींना देण्याचा प्रयत्न करत नाही.
तर हे साप चुकीचं आहे. हे करत चला, प्रयत्न करावे, हे द्यावं. कारण कसं आहे, आता 21वे शतक चालू आहे. 21वे शतक चालू आहे. सगळ्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. अँड्रॉइड आता जमाना चालू आहे. त्याच्यामुळे तुम्ही जरी माहिती सांगितलं नाहीत किंवा मी जरी माहिती सांगितलं नाही तरी आपल्या दिव्यांग मित्रमैत्रिणींच्या पर्यंत माहिती पोचणार नाही, असं होणार नाही कदापि. त्याच्यामुळे जर आपल्याकडे माहिती असेल तर नक्की सांगत चला. आणि तो दिव्यांग मित्रमैत्रीण, तो किंवा ती जर तुम्हाला एखादी अडचण विचारत असेल, जर एखादा प्रश्न विचारत असेल, त्या व्यक्तीला अडचणी काहीतरी असतील किंवा त्या व्यक्तीला सल्ला काहीतरी हवा असेल तर नक्की देत चला. जर तुमच्याकडे असेल तर लपवून ठेवल्याने ज्ञान वाढत नाही, तर वाटल्याने ज्ञान वाढतं, हे मात्र नक्की लक्षात ठेवा. त्याच्यामुळे या गोष्टी करत चला. आणि जर तुम्हाला ते पद म्हणजे त्या पदासाठी तुम्ही लायक असाल किंवा तुम्हाला जर ते करू वाटत असेल तर तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या मित्रमंडळांमध्ये चर्चा करा. जर ते हो म्हणत असतील किंवा ते तुमचं मन चंचल जर असेल किंवा मन डळमळीत असेल तर तुमचं मनाचं जे क्लिअरिफिकेशन असेल तर ते करून देतील आणि मग फॉर्म ॲप्लिकेशन करा, ही विनंती. कारण एखाद्या गरजू, एखाद्या होतकरू दिव्यांगाला त्या पदापासून वंचित राहावं लागणार नाही आपल्यामुळे, याची काळजी घ्या. आणि आपलं एखाद्या दिव्यांगाला आपण कमी लेखणं पण बंद करा. म्हणजे तो त्या पदाला काय जाऊ शकतो किंवा त्याला गव्हर्नमेंट जॉब मिळाला तर मी मागे राहीन, ही गोष्ट काढून टाका मनातून. कारण ज्याच्या नशिबात जी गोष्ट आहे ती मिळणारच आहे. आपण जरी सांगितलं नाही किंवा आपण जरी त्याला तिथपर्यंत पोहोचवलं नाही तरी पण तो तिथपर्यंत जाणार आहेच. त्याच्यामुळे ही गोष्ट ही लक्षात ठेवा. आणि सगळ्या दिव्यांगांना, आपले जे कोणी आपल्या सोबत असतील किंवा आपल्या मागे जरी असतील तर त्यांना आपल्या सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करा. कारण आपणच जर त्यांना आपल्या समान वागणूक दिली नाही, कारण आपण पण दिव्यांग आहोत, ते पण दिव्यांग आहेत, जोपर्यंत आपण त्यांना समान वागणूक देणार नाही तोपर्यंत बाकीचा समाज आहे तो आपल्याला सन्मानजनक वागणूक द्यायला येणार नाही, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. तर जॉब वेकेन्सी आहे. तुम्ही जर खरंच इच्छुक असाल, तुम्हाला जर खरंच जॉब करायचा असेल आणि तुम्ही MPSC UPSC वगैरे करत नसाल किंवा तिथं जायची इच्छा नसेल तुमची तर द्या. किंवा तिथे जर जायची इच्छा असेल, MPSC UPSC असेल किंवा बँकिंगमध्ये असेल, या क्षेत्रामध्ये जायची इच्छा असेल तर हे मी खरंच तर म्हणजे आत्मीयतेने सांगतो की या वेकेन्सीसाठी फॉर्म भरू नका आपण. कारण का, एखाद्या गरजूला ते पदापासून वंचित राहावं लागतं. त्याच्यामुळे तुम्ही जे करताय ते योग्यच करताय. आणि जर फॉर्म सगळी भरत असाल तर ऑल द बेस्ट. कोणीही भरत असेल तर त्यांना सगळ्यांना ऑल द बेस्ट देतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्याल आणि आपल्या आयुष्यात एक नवीन बदल घडवून आणाल. आपल्या दिव्यांगांना मदत कराल किंवा दिव्यांगांना सहकार्य कराल, ही आशा ठेवतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.